राम राम मंडळी, आमच्या लय भारी रेसिपीमध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे. तर बरं का मंडळी, कोकण म्हटलं की काजू हे आलंच. आणि मी कोकणातली असून ओल्या काजूची भाजी केली नाही असं कसं होईल बरं. पण त्यासाठी आपल्याकडे काजूची झाडं असायला पाहिजे का नको, नाहीतर कुणाच्या तरी बागेत झाड टाकायची आणि अंगभर मार खाऊन या होईल की. पण तुम्ही काही बी काळजी करू नका मंडळी, असं काही बी नाही होणार. कारण का नाही, आजकाल ओले काजू ऑनलाईन सुद्धा मिळते ती बरं. पण का नाही, मी आले आहे आज माझ्या बहिणीकडं आणि त्यांच्या शेतावर जाऊन आम्ही ओले काजू काढून आणले आणि त्याचीच आज रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. काजूच्या बिया कशा चिरायच्या, कशा सोलायच्या आणि भाजी कशी बनवायची हे समजा आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, अशा पद्धतीने ह्या आम्ही बिया काजूच्या तोडून आणल्या शेतावरून, त्या धुतलेत आणि आता ह्या चिरायच्या कशा ते दाखवते. अगोदर हाताला तेल लावून घ्यायचं, विळीला सुद्धा असं तेल लावायचं. आणि हे बघा, अशा पद्धतीने हा जो देठ आहे तो पुढे करून ही साईड खाली करून अशी बी चिरायची, कारण त्याचा चीक जर उडाला तर तो आपल्याकडे येऊ नये म्हणून हे असं चिरायचं. आणि त्याचे असे चिरल्यानंतर दोन भाग व्यवस्थित होतात समान, म्हणून हे अशा पद्धतीने सगळ्या बिया अगोदर चिरून घ्यायच्या. तर कसं असतं मंडळी, काजूच्या बियांना खूप चीक असतो. हाताला तेल लावायच्या अगोदर ह्या बिया जर चिरल्या तर हात काळे पडतात, हाताच्या सालं निघतात. म्हणून हाताला तेल लावूनच चिरायच्या. शिवाय हे चिरताना डोळ्यात चीक उडण्याची सुद्धा शक्यता असते, म्हणून त्याचा देठ असतो तो पुढे करूनच चिरायच्या. आणि आता आपल्या सगळ्या बिया चिरून झालेल्या आहेत. तर आता याच्यातला गर कसा काढायचा बघूया. तर चाकूच्या साह्याने किंवा तुम्ही टूथपिकच्या साह्याने सुद्धा याचा गर काढू शकता. हे बघा, असा एक टोक उचललं की पूर्ण याचा गर निघतो. तर अशा पद्धतीने आपण याचे गर काढून घ्यायचे. तर इथे मी सगळे गर काढून घेतलेत. पण बरं का मंडळी, नुसते गर काढले म्हणजे झालं नाही बरं का. ह्याला अजून एक साल असते, वरती एक माव असते, ते काढायला लागते. त्याच्यामध्ये खूप कडूपणा असतो, तर ती अशी सोलून काढायची बघा. आणि मग काजू आपले पाण्यात टाकायचे. तर अशा पद्धतीने ही साल असते वरची, ती काढायची सोलून. काय मग मंडळी, बघा, निसर्गानं सुद्धा आपला अमूल्य ठेवा किती 7 पडद्याच्या आतमध्ये जपून ठेवलाय बरं. किती आतमध्ये लपवून ठेवलाय बघा हा काजूचा गर. तर अशा पद्धतीने मी सगळे गर सोलून घेतलेत. बघा किती सुंदर दिसत आहे. तर आता याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया. 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, थोडंसं सुकं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलंय मी. 1 कांदा चिरून भाजून घेतलाय, 1 टमाटा चिरून भाजून घेतलाय, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घेतली. तर आता हे जे मसाले आहेत, तर हे मसाले आपण आता सगळे मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट करून घेणार. इकडे कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं फोडणीला. आणि आता बारीक चिरलेला 1 कांदा घालूया आणि आपण फोडणी तडका तयार करूया. तर आता कांदा असा सोनेरी होईपर्यंत भाजायचा. आता त्याच्यामध्ये घातली थोडीशी हळद, पाव चमचा, तिखट घातलं 1 चमचा, चवीनुसार तिखट घाला, तुम्हाला किती तिखट हवं त्याच्या हिशोबाने. आणि आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि आपली जी मसाल्याची ग्रेव्ही आहे ती याच्यामध्ये घालायची आणि मसाला चांगला भाजून घ्यायचा. जेवढा आपला मसाला चांगला भाजेल का नाही, तेवढे आपल्या पदार्थाला चांगली टेस्ट येते, नाहीतर मग त्याचा कच्चेपणा लागतो. आता याच्यामध्ये घातला थोडासा गरम मसाला, पाव चमचा गरम मसाला घातलाय. आणि आता परत हलवून घेते मी. मसाला अजून चांगला भाजून घेते तेल सुटेपर्यंत. असंच मसाल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. आणि बघा, आता आपल्या मसाल्याला थोडंसं तेल सुटायला लागलंय साईडनं. तर आता याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ. आणि आता हे आपले काजू घालायचे त्याच्यामध्ये. अगदी सोपी रेसिपी आहे, फक्त त्याच्या बिया सोलायलाच थोडा अवघड आहे, पण इतकी टेस्टी होते ही रेसिपी. तर आता हे ओले काजू मसाल्यामध्ये घातले. आता ह्याला थोडंसं शिजू द्यायचं. तर परतून घेते अगोदर. बघा, आपण जास्त भाजी पातळ जेवढी पाहिजे तेवढ्या हिशोबाने बनवा, जास्त पण पातळ नाही ठेवायची. तर आता मी थोडंसं गरम पाणी घातलं आणि आता काजू हे आपले शिजू द्यायचे मसाल्यामध्ये. एक 10 मिनिटं काजू शिजल्यानंतर झाकण काढलं. आ हा 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 हा, काय मस्त सुगंध येतोय, वा वा वा. तर आता या हलवून घ्यायची. भाजी आपली रेडी झालेली आहे. आता याच्यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक किसलेलं खोबरं. तर कोकण म्हटल्यावर ओलं खोबरं नाही असं होतच नाही. आता हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. वाफेवर असंच ह्याला 2 मिनिटं ठेवून द्यायचं आणि आपली भाजी सर्व करून घ्यायची. तर बघा कशी सुंदर दिसते आपली भाजी. काय मग मंडळी, हाय का नाही लय भारी.
ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, पण कोकणामध्ये का नाही ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत खातात. तर मंडळी, तुम्ही पण अशीच भाजी नक्की बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या धन्यासने बी मिस केलं का नाही ते बी सांगा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन, नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत राम राम.